तुळशी विवाहाचे आध्यात्मिक महत्त्व. तुळशी विवाह हा एक अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेला उत्सव आहे. या विधीमध्ये तुळशीचे रोप, जी देवी लक्ष्मीचे किंवा वृंदाचे स्वरूप मानली जाते, तिचा विवाह भगवान विष्णूंच्या शाळीग्राम म्हणजेच दगडातले विष्णूंचे रूप किंवा त्यांच्या श्रीकृष्ण अवताराशी लांबला जातो. स्टार फॉर आध्यात्मिक महत्त्वाचे स्पष्टीकरण. तुळशी विवाह साजरा करण्यामागे अनेक सखोल आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक कारणे आहेत. 1. शुभ कार्यांची सुरुवात. हा उत्सव कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशी किंवा द्वादशीपासून सुरू होतो. याच दिवशी भगवान विष्णू त्यांची 4 महिन्यांची योगनिद्रा म्हणजे चातुर्मास पूर्ण करून जागे होतात. भगवान विष्णूंच्या जागरणानंतर तुळशी विवाह साजरा केला जातो आणि या दिवसापासूनच लग्न, मुंज आणि इतर सर्व शुभ व मांगलिक कार्ये पुन्हा सुरू होतात. त्यामुळे याला खूप मोठे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. 2. पवित्रता आणि भक्तीचे प्रतीक. तुळस ही पवित्रता, निष्ठा आणि भक्ती म्हणजेच वृंदाचे प्रतीक आहे. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. हा विवाह म्हणजे भक्ताच्या आत्म्याचे म्हणजेच तुळस वृंदाचे ईश्वराशी म्हणजे श्रीहरीशी होणारे मिलन आणि एकरूपता दर्शवतो. 3. कन्यादानाचे फळ. हिंदू धर्मात कन्यादान हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. जे भक्त भक्तिभावाने तुळशीचा विवाह करतात त्यांना आपल्या कन्येचे लग्न करून कन्यादान केल्याचे मोठे आध्यात्मिक फळ मिळते, अशी धारणा आहे. 4. लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद. तुळशीला माता लक्ष्मीचेच एक रूप मानले जाते, तर शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप आहेत. तुळशी विवाह केल्याने घरात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते. यामुळे सुख, समृद्धी, शांती आणि सौभाग्य येते असे मानले जाते. 5. पौराणिक कथा. एका पौराणिक कथेनुसार वृंदा नावाच्या पतिव्रता स्त्रीने भगवान विष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला होता, जे शाळीग्राम म्हणून ओळखले जातात. नंतर वृंदाने आत्मदहन केले आणि तिच्या राखेमधून तुळशीचे रोप उगवले. वृंदेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले की यापुढे त्यांचे लग्न दरवर्षी तुळशीशी लावले जाईल आणि त्यांची पूजा नेहमीच तुळशीसोबतच होईल. या वचनाची पूर्तता करण्यासाठी तुळशी विवाह केला जातो. थोडक्यात, तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक विधी नसून ईश्वराप्रती असलेली निस्सीम भक्ती. तुळशी विवाहाची पौराणिक कथा. जालंधर आणि वृंदा. तुळशी विवाहामागे जालंधर, राक्षस राजा आणि वृंदा त्याची पत्नी यांची अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण कथा आहे. कथा. 1. जालंधरची शक्ती आणि वृंदाचे पातिव्रत्य. फार पूर्वी जालंधर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षस राजा होता. तो देवांना आणि पृथ्वीवरील लोकांना खूप त्रास देत असे. जालंधरची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूंची परमभक्त होती आणि ती अत्यंत पतिव्रता स्त्री होती. वृंदाच्या पातिव्रत्यामुळे आणि निष्ठेच्या बळामुळे जालंधरला कोणीही देव किंवा दैत्य हरवू शकत नव्हते. तिच्या सतीत्वामुळे त्याला अभेद्य कवच प्राप्त झाले होते. 2. देवांची चिंता आणि भगवान विष्णूंचा उपाय. जालंधरच्या अत्याचारांनी जेव्हा सर्व देवीदेवता त्रस्त झाले आणि भगवान शंकरांनाही त्याला हरवणे कठीण झाले, तेव्हा सर्व देवांनी मिळून भगवान विष्णूंकडे मदत मागितली. देवांचे संकट दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी सांगितले की वृंदाचे पातिव्रत्य भंग झाल्याशिवाय जालंधरचा वध करणे शक्य नाही. 3. भगवान विष्णूंचे छल, रूप धारण करणे. जालंधर युद्धात गुंतलेला असताना भगवान विष्णूंनी मायावी शक्तीच्या मदतीने जालंधरचे रूप धारण केले. या रूपात ते वृंदाजवळ आले. वृंदाने पती परत आल्याचे पाहून त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्यासोबत पती-पत्नीसारखे व्यवहार केले. या छलामुळे वृंदाचे पातिव्रत्य भंग झाले. 4. जालंधरचा वध आणि वृंदाचा शाप. वृंदाचे पातिव्रत्य भंग होताच जालंधरचे अभेद्य कवच आणि त्याची सर्व शक्ती नष्ट झाली. परिणामी युद्धात भगवान शंकरांनी त्याचा वध केला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला आणि फसवणूक समजली तेव्हा तिला खूप राग आला. तिने क्रोधित होऊन जगाचे पालनहार असलेल्या भगवान विष्णूंना तुम्ही दगड व्हाल असा शाप दिला. भगवान विष्णूंनी तो शाप स्वीकारला आणि ते शाळीग्राम म्हणजे काळी शिळा दगड रूपात पाषाण बनले. 5. तुळशीचा जन्म आणि विष्णूंचे वरदान. वृंदाने नंतर आपला शाप मागे घेतला, पण त्यानंतर तिने आत्मदाह म्हणजे स्वतःला जाळून घेणे करून सती गेली. ती जळून भस्म झाल्यावर तिच्या राखेतून एक रोपटे उगवले. वृंदाच्या भक्ती आणि त्यागावर भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी त्या रोपट्याला तुळशी हे नाव दिले. भगवान विष्णूंनी वृंदाला वरदान दिले की ती तुळशीच्या रूपात सदैव त्यांच्या जवळ राहील आणि त्यांच्या शाळीग्राम भोपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल.
तुळस त्यांना लक्ष्मीपेक्षाही अधिक प्रिय असेल. निष्कर्ष. तेव्हापासून वृंदाचे तुळशीच्या रूपात पुनर्जन्म झाल्यानंतर दरवर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णूंच्या शाळीग्राम रूपासोबत तुळशीचा विवाह लावून ही परंपरा साजरी केली जाते. हा उत्सव शुद्ध भक्तीचा, त्यागाचा आणि ईश्वराच्या वचनाचा प्रतीक आहे.